सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. आझाद मैदान येथे 23 फेब्रुवारी 2026 रोजी कोळी समाजाचा महामोर्चा. महाराष्ट्रातील आदिवासी कोळी, ढोर टोकरे कोळी, महादेव कोळी आणि मल्हार कोळी जमातीच्या विविध मागण्यांसाठी आज मुंबईतील आझाद मैदानावर भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. राघोजी भांगरे संघर्ष समिती यांच्या पुढाकारातून आणि अध्यक्ष माननीय श्री दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला. राज्यभरातून हजारो बांधव भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रमुख मागण्या अधोरेखित. या महामोर्चात कोळी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. विशेषतः कोळी समाजाचा नोंदीचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरून सुलभ पद्धतीने ST प्रमाणपत्र देण्यासाठी तात्काळ शासन परिपत्रक काढावे, प्रमाणपत्र प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्याचे निराकरण करावे, अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. वक्त्यांनी सांगितले की अनेक पात्र कुटुंबांना आवश्यक कागदपत्रांच्या गुंतागुंतीमुळे प्रमाणपत्र मिळण्यात विलंब होत आहे. यामुळे शैक्षणिक, नोकरी व शासकीय योजनांतील लाभापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. नेतृत्वाचे मार्गदर्शन. अध्यक्ष दत्ताभाऊ सुरवसे यांनी आपल्या भाषणात समाजातील ऐक्य व संघटन शक्तीवर भर दिला. जमातीच्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने कायदेशीर चौकटीत राहून लढा देऊ शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आपली भूमिका मांडत एकजुटीचा निर्धार व्यक्त केला. राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद. धुळे, नाशिक, नगर, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक घोषणा व जयघोषाने आझाद मैदान दुमदुमले. जय वाल्मिकी, जय राघोजी, जय तानाजी, जय झलकारी, जय भीम, जय संविधान अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. पुढील भूमिका. मोर्चाच्या शेवटी शासनाला निवेदन देण्यात आले. मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. सर्व जिल्हा, तालुका व गाव पातळीवर संघटन मजबूत करण्याचे आवाहनही करण्यात आले. या महामोर्चामुळे कोळी समाजाच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले असून पुढील काळात शासनाची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी गीतांजली कोळी, सामाजिक कार्यकर्ता, धुळे. अतिशय याच्याने बोलावं लागतंय. शेवटी पर्याय नाही बोलताना की माझे पती जवळजवळ आता महिना सुद्धा झालेला नाही, दिवंगत झाले, देवाघरी गेले. परंतु आज समाजाच्या कामासाठी समाजाच्या कामासाठी आज 23 तारखेला दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई आझाद मैदानावर मोठा मोर्चा आहे. आपल्या आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी यांना न्याय मिळण्यासाठी, जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी, वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून आपल्या आदिवासी महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळ्यांचे मोर्चे काढले जात आहेत, आंदोलनं होत आहेत. अनेक जण ही पेटती मशाल दुसऱ्याच्या हातात येते. पहिल्यांनी ज्यांनी मशाल पेटवली त्यानंतर जे आंदोलन सुरू झाले, कारण निरंतर अन्याय आपल्यावर होत आलेला आहे. अनेक नेत्यांनी, आपल्या लढाऊ नेत्यांनी आंदोलनं केली, मोर्चे काढले आणि त्याच एकेकाने मशाल हातात घेऊन ही समाजाच्या संघर्षाची ज्योत प्रज्वलित ठेवलेली आहे. मी देखील मागच्या वर्षी कुराड मोर्चा काढला होता. आता या वर्षी नागपूर हिवाळी अधिवेशनात माननीय दत्ताभाऊ सुरवसे यांनी मोठा मोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढला होता. परंतु त्या मोर्चात देखील आपल्याला न्याय मिळाला नाही, कोणत्याही मोर्चाने न्याय मिळाला नाही. म्हणून आता एक शेवटचा सगळ्यात आक्रमक होऊन आता मुंबई आझाद मैदानावर आपल्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्रभरातून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राघोजी भांगरे प्रणित समितीच्या वतीने त्यांचं प्रमुख माननीय दत्ताभाऊ सुरवसे हे आहेत आणि त्यांच्या मार्फत, त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे, महादेव, मल्हार कोळ्यांचा मोर्चा निघत आहे. प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. कारण समाज जर एकटा पडला आझाद मैदानावर तर आपल्या समाजाचं हासू होईल,
त्यामुळे बांधवांनो, आपल्या समाजाची लाज राखण्यासाठी सगळ्यांनी घराघरातून बाहेर पडा. महिला असोत, पुरुष असोत, तरुण असोत, या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा 23 तारखेच्या मुंबई आझाद मैदानावरील मोर्चामध्ये. कारण की आपल्या समाजाला न्याय मिळण्यासाठी एकजूट होणं महत्त्वाचं आहे. मोठ्यातल्या मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने तिथं मोर्चा जर झाला तर नक्कीच आपल्याला न्याय मिळू शकतो. आतापर्यंत परिपत्रक निघण्यासाठी खूप संघर्ष केलेला आहे आणि परिपत्रकाचं काम देखील पूर्णत्वावर आलेलं असताना फक्त केवळ आपण एकजूट दिसत नाही म्हणून आपलं परिपत्रकाचं काम होत नाहीये. आणि परिपत्रकाचं काम आपलं मंत्रालयामध्ये पूर्ण झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही या मोर्चाला जोर लावणार त्यावेळेस आपल्या समाजाच्या एकीमुळे त्यांना परिपत्रक काढावं लागणार आहे. म्हणून हात जोडून विनंती आहे. माझं दुःखाचं तोंड आहे माझं, मला बाहेर पडता येत नाही, परंतु साहेब आज भेटण्यासाठी आले, मला सांत्वन देण्यासाठी. त्यांचं मी आभारी आहे समाजाच्या वतीने. फक्त समाजाला एकच विनंती आहे की 23 तारखेच्या मुंबई आझाद मैदानावरील आक्रोश मोर्चामध्ये आपल्या आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी बांधवांनी मोठ्यातल्या मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि समाजाला न्याय मिळवून द्या. हा लढा तुमचा, आमचा सगळ्यांचा आहे. मोठ्या संख्येने सहभागी व्हा. जय वाल्मिकी. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.